टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं गांधी चमन जुना जालना येथे संविधान आणि सामाजिक सलोखा रक्षणार्थ तीव्र सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आलं। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंड राज्यातील हळद्वानी येथील सभेनंतर काही समाजकंटकांकडून करण्यात आलेल्या संतापजनक शुद्धीकरण प्रकाराचा या आंदोलनात तीव्र निषेध नोंदवण्यात आला। जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि शहराध्यक्ष डॉक्टर विशाल धानोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं। गांधी चमन परिसरात आयोजित या सत्याग्रह आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जोरदार निदर्शने केली। बेगडी हिंदुत्वाचा बुरखा पांघरून समाजात विषमता आणि भेदभावाची प्रवृत्ती पसरवणाऱ्यांविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतलाय। भेदभाव, अस्पृश्यता आणि सामाजिक द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्ती कोणत्याही समाजासाठी घातक आहेत। संवैधानिक मूल्यांचा अवमान करणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विचारसरणींविरोधात काँग्रेस पक्ष कधीही गप्प बसणार नाही। आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांनी दिलाय। यावेळी बोलताना शहराध्यक्ष डॉक्टर विशाल धानोरे यांनी देखील संविधानविरोधी प्रवृत्तींचा चोख मुकाबला करण्याचा इशारा दिलाय। या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राग, कृष्णा पाडुळ, सुनील चौधरी, करीम बिल्डर, अरेफ खान, शेख शमुद्दीन, कलीम खान, दिनेश तुराना, चंद्रकांत रत्नपारखे, नारायण वाडेकर, वैभव निर्मल, माऊली हिंगोले, सुभाष कोळकर, शेख जमीर, राशाभाऊ कुलकर्णी, सोपान तिरुके, शांतीलाल बनसोडे, सलमान खान, नूर मोहम्मद, सय्यद रजा, इम्रान खान, जितेंद्र गाडेकर, दिग्विजय दांडगे, अंकुश शिंदे, दिनेश राख तसंच जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व आघाड्यांचे आणि विभागांचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, सेवा दल आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुनजी खरगे साहेब हे उत्तराखंड येथे गेलेले असताना ज्यावेळेस त्यांचं मंचावरील भाषण संपले, त्यानंतर काही हिंदुत्ववादी व भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्या मंचाला शुद्धीकरण करण्याचं काम केलं। खरं तर हे अत्यंत निंदनीय आणि वेदनादायक गोष्ट आहे। आज भाजप सरकार ही 21व्या दशकातील आधुनिक भारताचा विचार करत असताना इकडे एक दलित नेता जेव्हा मंचावरून जातो तर त्या मंचाचं शुद्धीकरण करण्याचं काम काही भाजपचे कार्यकर्ते आणि काही हिंदुत्ववादी संघटना करत आहेत। याचा खरं तर आम्ही जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ह्या जे काही याच्यामध्ये दोषी होते त्यांच्यावर कठोर शासन करण्यात यावं अशी आज आम्ही इथे मागणी करत आहोत। खरगे साहब, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा विजय हो, काँग्रेस पक्षाचा विजय हो, काँग्रेस पक्षाचा विजय हो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।